आजच्या प्रश्नामध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख केलाय, कारण 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या नेतृत्वामध्ये देशाची आर्थिक वाटचाल सुरू आहे आणि आताच्या परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरनं विरोधकांनी जोरदार टीकाही केलेली आहे. म्हणून असो, आता जरा युद्धाचे परिणाम काय होत आहेत ते समजून घेऊया. जगामध्ये गोल्डमन सॅक्स नावाची एक मोठी संस्था आहे जी जागतिक अर्थविषयक घडामोडींवरती लक्ष ठेवून असते. त्या संस्थेने इराण युद्धानंतर प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये कोणत्या नोंदी आल्यात त्या आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. नक्की काय निरीक्षण आहे या संस्थेचं, या वित्तीय संस्थेचं आपण बघणार आहोत. या अहवालामध्ये असं म्हणण्यात आलंय की कच्चं तेल हे $80 बॅरल, महागाई दरामध्ये 0.2 वाढ होईल. म्हणजे हे सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. जर कच्चं तेल $80 पर बॅरल वरती गेलं तर फक्त महागाई दरामध्ये 0.2 आणि जगातल्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरांमध्ये 0.1 घट होऊ शकते. पण आज याची किंमत $140च्या आसपास आहे. कच्चं तेल $100 पर बॅरल झालं तर महागाई दरामध्ये 0.7% वाढ होऊ शकते आणि विकास दरामध्ये देशातल्या अर्थव्यवस्थांच्या 0.4% घट होऊ शकते. हा एक मोठा धक्का असणार आहे. एक इकॉनॉमिक स्लोडाऊन या निमित्तानं त्याचं सावट संपूर्ण जगावरती आहे. तसंच युरोप आणि आशियातल्या महागाईमध्ये 0.5% वाढीची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि या निमित्ताने काय काय महागणार? गॅस सिलेंडर तर आपल्याला माहितीच आहे, पेट्रोल, डिझेल, अर्थातच घरगुती वीज, फ्रीज, एसी, टीव्ही, प्लास्टिकची उत्पादनं, फर्निचर, हे सगळं महागणार आहे. हे का महागणार आहे याची लिंक आहे तेही आपण बघणार आहोत. साबण, शॅम्पू, फेस वॉश, विमान प्रवास, अर्थातच खतं, अन्नधान्य, फळभाज्या, दूध, दही याच्या सगळ्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनं, सेमीकंडक्टर्स, वाहनं, इलेक्ट्रिक उत्पादनं आणि आर्थिक गुंतवणूक सुद्धा त्यामुळे महागणार आहे. खाद्यतेलाचे दरही वाढलेले आहेत. ही आजची एक महत्त्वाची घडामोड. सोयाबीन तेल आधीचे दर $138 होते लिटर मागे आणि आत्ताचे दर $150 आहेत. सूर्यफूल $170 होतं, ते आता $176 पर लिटर झालंय. शेंगदाण्याचं $165 पर लिटर तेल आता $172, 7 रुपयाने वाढलंय. राईस ब्रॅन तेल $145चं $158, म्हणजे 13 रुपयाने त्याची किंमत वाढलेली आहे लिटर मागे.